तर अशीच आमची नेहमी सुरुवात राहील आणि अंतिम सामन्यापर्यंत आम्ही जाऊ आणि विजेतेपद घेऊ अशी अपेक्षा आहे मला. सुनील गोरडचं अतिशय उत्कृष्ट नेतृत्व आणि आमचा एकदम व्यवस्थित संघ, त्यामुळे सगळ्या आमच्या प्लेयरचा आत्मविश्वास एकदम चांगला वाढलेला आहे यावेळेस. तर आमच्या संघाला शुभेच्छा. थँक्यू. विशिंग यू ऑल दी बेस्ट. हा होता प्लेअर ऑफ द मॅच राहुल कोकाटे. यानंतर थेट प्रेझेंटेशन बॉक्समधून जाऊया. सामन्याला सुरुवात झाली आहे आणि समालोचन कक्षामध्ये देखील मायक्रोफोनवर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत पुण्यनगरीचा एक गोड आवाज. आमचे समालोचक मित्र शैलेश निवंगणी सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. ओ टू यू. थँक्यू. धन्यवाद. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय आणि निर्णयाला इथे मात्र प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती ठोकलेला खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. जंजिरा संघ जर आपण पाहिला तर गतवर्षीचा विजेता संघ आहे आणि या संघाच्या नावाची चर्चा प्रामुख्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली जाते. अजय पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आहे. पुन्हा एकदा चेंडू इनसाइड आउट. मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ मध्ये इथे खेळला जातोय. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्यामध्ये धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. जंजिरा संघ त्याचबरोबर लोहगड संघ या संघाने देखील चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु प्रत्येक वर्षी खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये समाविष्ट होतात, त्यामुळे कुठला संघ कधी बाजी मारेल ते सांगता येणार नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजित, तर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिकेत, तर नॉन स्ट्राईकला अजय. सुरुवात तर अनिकेत यांनी चांगली केली. एक चौकार एक दुहेरी धावा आली आहे. 6 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ओ इथे मात्र मिडऑफच्या हातातून चेंडू निसटतोय आणि जीवदान इथे अनिकेत याला मिळत आहे. अगदी वेगवान चेंडू इथे क्षेत्ररक्षकाच्या जवळपास इथे मार्गस्थ करण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूला पकडण्यासाठी चांगला प्रयत्न केला गेला, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. जीवदान मिळतंय आणि धावसंख्या मात्र 6 वरती स्थिरावली जाते. पहिलं षटक सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र मिळालेलं या अगोदरच्या चेंडूवरती जीवदान, परंतु त्या जीवदानाचा इथे फायदा घेता येत नाहीये. दांडी होते गुल आणि पहिला बॅटर इथे अनिकेत त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. बघा जास्त वेळ म्हणजे आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता. LED स्क्रीन आपल्या मैदानामध्ये जी संपन्न होते आणि त्यावरती देखील आपण पाहू शकता या स्पर्धेचं संपूर्ण रेखरेखा व कशा पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन आयोजन सचिन ढवळे यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि हे खऱ्या अर्थाने जे नियोजन आयोजन आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, पंच, कॉमेंटेटर पॅनल, लाईव्हची व्यवस्था, दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा आणि एक देखणं नियोजन आयोजन. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळी संकल्पना प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलेली आहे. आणि या प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील या वर्षी स्थानिक खेळाडू, त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन गटातील देखील खेळाडू आणि या अकॅडमीमध्ये जी मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, त्या अकॅडमीमध्ये देखील शिकणारे खेळाडू या सर्वांचा एकत्रित समावेश, याचं नाव प्रहार प्रीमियर लीग. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती अतुल. पहिला चेंडू संगनायक अजय पुराणिक यांच्या बॅट मधून 1 बाउन्स चेंडू खेळून काढलाय. डीप लॉंग ऑन, सीमारेषा पार, येईल चौकार 4 धावेंसाठी. फटका तर अगदी सुरेखरित्या सजवला जातोय. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे वेगात दुहेरी अंकामध्ये जवळपास प्रवेश करते. 10 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. षटकाची सुरुवात अतुल यांचं स्वागत अजय यांनी केलंय. अजय अतुल. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला डीप काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 11. 11 वरती 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 11 धावा झाल्यात.
एक बॅटर इथे बाद आहे, दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. संजय भालेराव सर, त्याचबरोबर आमचे सहसमालोचक प्रवीण गायकवाड सरांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. स्वागत इथे पाहूया कुठला खेळाडू कशा पद्धतीने करतोय. डावखुऱ्या शैलीचा अजून एक बॅटर आपण पाहिलं तर इथे उमेश उमेश इथे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही, परंतु 2 धावा या फटक्यामध्ये ज्या प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या वेगात वाढली जाते. 13 धावा हे षटक क्रमांक दुसरं सुरू असताना आहेत. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातील झालेत. 13 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या वेळेस तुम्ही शफल होता, ज्या वेळेस त्या चेंडूपर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागणं कुठेतरी हा प्रयत्न देखील फसलेला आपण पाहतोय. चेंडू निर्धाव असेल. 13 धावा झाल्यात. हा चेंडू देखील पुन्हा एकदा वाईड यॉर्कर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागेल अतुल यांचं, की या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतरची जी गोलंदाजी आहे ती अगदी उल्लेखनीय आहे. चांगली कामगिरी केली आहे. 13 धावा. इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची एज आणि त्यानंतर टिपला जातोय झेल. फर्स्ट स्लीप मध्ये इथे टिपला जातोय झेल आणि दुसऱ्या बॅटरचा खेळ इथे संपुष्टात होतोय. दुसरा बॅटर उमेश इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. पडझड इथे होतीये जंजिरा संघाची, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी सुरुवात व्हायला हवी तशी सुरुवात इथे होत नाहीये. 13 धावा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा आणि त्या बनवत असताना देखील 2 बॅटर इथे बाद देखील झालेत. परंतु अजूनही हे संघाचा संगनायक, सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि या संपूर्ण लीग मधील सर्वात विस्फोटक बॅटर म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो संघाचा संगनायक अजय पुराणिक. आणि त्यांच्या बरोबरीने नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. शैलेश बोराडे नवीन बॅटर आहेत, जे नॉन स्ट्राईकला असतील. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा अजित वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. धावसंख्या होते ती 13. 2 बॅटर बाद. 13 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल, कारण पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप वाईडिश लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि बॅटची अगदी आतली एज आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर लेमन कट, चायनीज कट आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. अगदी नशिबाची साथ इथे अजय याला मिळते. 1 धाव मिळेल. धावसंख्या होते ती 14. हा चेंडू देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट च्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. 15 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बॅटर बाद आहेत. 15 धावा झाल्यात. पहिलीच मॅच दोन्ही संघांची आहे. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लॉंग ऑन मध्ये इथे चेंडू खेळला जाईल. 1च धाव त्या दरम्यान प्राप्त होते. अजित यांनी या षटकामध्ये फारसं प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीने, कारण सुरुवातीच्या 3ही चेंडूंमध्ये फक्त सिंगल सिंगल सिंगल. 3 धावा ह्या एकेरी स्वरूपामध्ये 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. धावसंख्या होते ती 16. आतापर्यंत एकूण गोळा 16. 2 बॅटर त्या दरम्यान बाद झालेत. 16 धावा झाल्यात. पुढचा चेंडू अजित यांचा.
इथे देखील चांगला फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. फक्त बॉटम हँडचा वापर केलाय, ताकद इथे प्रदान करता आली नाही आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या अलगद हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि तिसऱ्या बॅटरचं इथे खेळ संपुष्टात येतोय. तिसरा बॅटर शैलेश इथे बाद होत आहेत आणि बाद होऊन डगआउटच्या दिशेने तंबूच्या आश्रयाला इथे जाताना आपण पाहतोय 3 विकेट इथे गमावल्यात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 16. फार निराशाजनक अशी सुरुवात जंजिरा फायटर्स या संघाची होतीये. संघाच्या नावाची चर्चा करून चालत नाही, खेळाडू किती मोठा आहे ते का सांगून चालत नाही, त्याचा खेळ त्या क्षणी कसा आहे तो फार महत्वाचा आहे. संघाचा संघनायक अजय अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार येतील आतापर्यंत आलेले नाहीयेत, त्याची वाट संघाला पाहावी लागेल. आणि जोपर्यंत संघाचा संघनायक मैदानामध्ये लढतोय तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला देखील स्वस्त अशी झोप लागणार नाही. अतुलला देखील ठाऊक आहे प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक अजूनही मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न, यस नो, शेवटला सावरलं, शेवटच्या क्षणी कळवलेला नकार. कदाचित ही एक धाव झाली देखील असते, अजून एक 2 धावा झाल्याही असत्या, पण पहिली धाव घेतानाच नवीन बॅटर इथे संकेत आहेत, त्यांनी कळवलं की एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. अजयचा कॉल होता, परंतु वेळेस नकार कळवल्यामुळे इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. हा चेंडू देखील आता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अप्पर कटचा वापर, बॉल करेल बाउंड्री लाईनची सफर आणि फार वेळानंतर येईल चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे अजय पुराणिक यांच्या बॅटमधून येतोय. त्या अगोदरच्या चेंडूवरती जो नकार कळवला त्याचा फायदा कुठेतरी जंजिरा संघाला झालाय. कधी कधी नकार कळवल्याने देखील फायदा होऊ शकतो, नेहमीच होकाराने फायदा होतो असं नाहीये. काही गोष्टी अशाच असतात, क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा आयुष्य असू द्या, कधी होकार तर कधी नकार देण्यामध्येच आपलं हित असतं. आणि अजयने जो नकार कळवला त्याचा फायदा त्याला दुसऱ्या चेंडूवरती मिळाला. षटक क्रमांक 3चा खेळ इथे संपुष्टात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा संघाचे संघनायक कॅप्टन अतुल इथे वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. त्या दरम्यान आपण पाहिलं तर गलीमध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ केला जातोय, सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 22. ती कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे अजयला देखील खेळावं लागेल, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क त्याला घ्यावी लागेल. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र विकेटचं पतन कॅप्टनने घेतली आहे. प्रतिस्पर्धी कॅप्टनची विकेट अतुल यांनी प्राप्त केली आहे. एक मोठी विकेट अजय पुराणिक यांना बाद करून डगआउटच्या दिशेने धाडण्याचं काम केलंय. योग्य वेळेस योग्य निर्णय, आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो. योग्य वेळेस संघनायकाने स्वतःवरती ती जबाबदारी घेतली अतुल यांनी, आणि त्यानंतर जो मोठा अडसर होता अजय पुराणिक नावाचा, त्या अडसरला दूर करण्याचं काम अतुल यांनी केले. चला बॅटर, आपण फार आरामामध्ये मैदानामध्ये येत आहे, थोडस घाई करा. चला जरा लवकर लवकर आपण येत जा. मला वाटतं सर्व जागेवरती राहिल्यानंतर बॅटर तिथून जागेवरती उठतायत, हे चालणार नाही. आपण पहिल्या मॅच मध्ये ही सूचना दिली आहे, बॅटर इथे बाद झाला लगेच नेक्स्ट बॅट्समन चालत यायला पाहिजे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. अजय यांची जागा भरून काढण्यासाठी अमोल. पहिला चेंडू, वाह, काही सुरेखरित्या अतुल यांनी या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये सिंगल, दुसऱ्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अजय यांना बाद केलंय, आणि तिसऱ्या चेंडूवरती अमोल यांना देखील काहीसं चक्रावून टाकलंय. इथे देखील शफल होऊन चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने इथे खेळून काढलाय.
एकेरी धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 23. सुरुवात चांगली होते आणि त्याचाच शेवट चांगला होणं हे फार गरजेचं असतं. सुरुवात संमिश्र स्वरूपाची म्हणजे शेवट देखील संमिश्र स्वरूपाचाच असेल. पुन्हा एकदा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु हा फसलेला फटका देखील सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो आणि त्यासाठीच आपण पाहिलं तर इथे षटकार त्या चेंडूवरती नोंदवला जातोय. मिस टाइम स्ट्रोक होता. कुठेतरी असं वाटलं की झेल टिपला जाईल. एक चेंडू शिल्लक आहे, लास्ट बॉल आहे. धावसंख्येमध्ये 6 धावेंची वाढ, धावसंख्या 29. अतुल आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29. 4 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे आणि इथे संधी मिळाली आणि या संधीचं देखील सोनं केलं जात आहे. सचिन यांनी टिपलेला सुरेख असा झेल. विकेटचं पतन. 5वा बॅटर इथे बाद. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. तर 5व्या षटकाची सुरुवात होईल. मी आदरणीय पांढरे सरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पांढरे सर म्हटल्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटचं हे मैदान आणि हे मैदान म्हटलं की पांढरे सर हे भाकीतच आहे. कारण आपल्या या स्पर्धेदरम्यान ज्यांचं मोलाचं सहकार्य, एवढं सुंदर असं मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभलं, ते आदरणीय पांढरे सर यांची उपस्थिती या मैदानामध्ये होते. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 5व्या षटकाची सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. इथे देखील अप्पर हँडचा वापर इथे काहीसा फसतोय. बघा, प्रामुख्याने अशा स्वरूपाचा जो झेल घेण्याचा प्रयत्न आहे म्हणजे अप्पर हँडचा जो वापर केला जातो हा फार धोकादायक आहे. कारण यामध्ये झेल सुटण्याचे चान्सेस फार जास्त असतात आणि तोच प्रयत्न इथे केला गेला आणि अगदी सोपा झेल हातातून निसटतोय. जीवदानाचा फायदा इथे घेतला जाईल का? पहिल्या चेंडूवरती मिळालेली एकेरी धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील ही एकेरी धाव प्राप्त केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू हवेत. आता मात्र ती संधी मिळणार नाही. वारंवार इथे बॅटर विकेट देण्याचाच प्रयत्न करत होता. संधी या अगोदरच्या चेंडूवरती मिळाली होती, परंतु त्या संधीचं सोनं इथे करता आलं नाही. चला बॅटर, आपण तयार राहायचं नाहीये तर लगेच मैदानामध्ये यायचंय. नवीन बॅटर, चला लवकर, घाईमध्ये मैदानामध्ये यायचंय. नाही, टायमिंग इथे दोन्ही संघांसाठी आहे. जर बॅटरने काहीसा उशीर केला तर त्यांच्यासाठी देखील काहीशी पेनल्टी आकारली जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अतुल, त्यांना देखील नावाप्रमाणे अतुलनीय कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल, ज्याची तुलना होऊ शकत नाही अशी कामगिरी. वाह, आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि बॉल देखील जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. बघा, अतुल या नावामध्ये किती महत्व आहे. अतुलनीय अशी कामगिरी करणारे अतुल मैदानामध्ये आले आणि पहिला चेंडू सेट ऑन फायर, ठोकलेला षटकार. धावसंख्या 37. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. चेंडू शरीराचा वेध आणि त्या दरम्यान अगदी वेगवान धाव इथे दोन्ही बॅटरने पूर्ण केली. पंच कळवतील. लेगबाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 38. हा चेंडू देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव आहे. डॉट. बॅटिंग साठी रितेश आहे का अतुल आहे? रितेश आहे ना? मग आता तुमचे जे स्कोरर आहेत ना, म्हणजे जे मित्र आहेत, त्यांना काहीच नाव कळलं नाही, त्यांनी अतुल सांगितलं. मला वाटतं ते अतुल नाव त्यांना लकी आहे, कारण आल्या आल्या त्यांनी षटकार मारला होता. परंतु इथे स्कोररची चूक नाहीये, जे अतिरिक्त खेळाडू आहे त्यांचं थोडंसं मिस्टेक झाली. अतुलच्या ऐवजी तिथे नाव
रितेश, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार त्यांनी खेळला होता, त्यानंतर लेगबाय स्वरूपाची धाव इथे प्राप्त केली. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती तेजस्वी कामगिरी करणारे तेजस इथे मैदानामध्ये आले. आता अतुलनीय झाली, आता तेजस्वी, बघूया काय होईल. वाह, इनसाइड आउट. फटका तर चांगला आहे, एक धाव वेगात पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षण त्यापेक्षा देखील चांगलं आहे. फक्त आणि फक्त एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 39. अंतिम षटक जी काहीशी पडझड झाली त्यामधून सावरून धावसंख्येला आकार देण्याचं काम इथे बॅटर वारंवार करतायत. पुढचा चेंडू इथे तेजस यांचा, हा चेंडू देखील OJSTच्या लगत. तेजस्वी कामगिरी, कारण शेवटच्या षटकामध्ये बॅटर अधिक विस्फोटक होतात, मोठे मोठे फटके खेळण्यासाठी ते तयार असतात आणि त्यामध्ये गोलंदाज निर्धाव चेंडू हाताळतोय, याचाच अर्थ स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट इथे गोलंदाज तेजस या नावाचा उल्लेख केला जातोय. इथे देखील फुलटॉस. मला वाटतं तेजसची स्तुती तेजसला भारावून गेली आणि लगेच चेंडू इथे फुलटॉस हाताळला. अगदी दृष्ट लागण्यासारखं काम त्यांनी केलंय. फुलटॉस चेंडूवरती केलेला प्रहार आणि त्या दरम्यान प्राप्त केल्या जात आहेत या 4 धावा. कधी कधी खेळाडूची स्तुती करणं म्हणजे त्याला दृष्ट लागण्यासारखं काम होतं. लगेच त्याला नजर लागली, खराब चेंडू हाताळला आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. चौकाराची मोहर त्या चेंडूवरती आहे. धावसंख्या होते ती 43. 6 बॅटर बाद. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढला अलॉंग दी कार्पेट. एक वेगात आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल. फेकी भरकटली आहे, तिसरीचा प्रयत्न केलाय, तिसरी पूर्ण होईल का? तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 7 5 अर्थाच 3.5 3 धावा इथे पूर्ण केल्यात. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 46. हे षटकच असं आहे, इथं एकतर मारावं लागतं किंवा इथे तुम्हाला तुमचा बचाव करावा लागतो. 46 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॉल तर हवेत आणि डिस्टन्स देखील गाठलं जाईल. डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, येईल खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. ते आले, त्यांनी दाखवून दिलं की चौकार षटकार हा माझा एका हाताचा खेळ आहे. आल्या आल्या जो प्रहार करण्यात आला, धावसंख्येला इथे आकार दिलाय. धावसंख्या 50शी पार, धावसंख्या होते ती 52. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. आता हा फायटिंग स्कोर नाहीये, हा विनिंग स्कोर कदाचित होऊ शकतो. बघा ही जी चूक आहे, ती चूक किती महागात पडू शकते. 52 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती, षटकारा पाठोपाठ आलेला चौकार. बॉल जाईल वन बाउंस, सीमारेषा पार. येतोय शेवटच्या चेंडूवरती चौकार 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 4 धावेंसाठी. या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात, परंतु काय बॅटिंग इथे केली. शेवटच्या काही चेंडूंवरती अंधाधुंद इथे फटकेबाजी आणि धावसंख्येला देखील दिलेला आकार. धावसंख्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा झाल्यात, तर विजयासाठी 57 धावेंची गरज आहे. एक संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं. ज्यावेळेस संघाची बांधणी केली त्यावेळेस रितेशवरती कित्येक खेळाडूंनी बोली लावली असेल, परंतु जंजिरा संघाने जी बोली लावली ती अगदी योग्य आहे आणि त्याचं फलस्वरूप इथे रितेशच्या बॅटमधून आलेल्या पहिल्याच मॅच मध्ये या धावसंख्येला आकार. आपण मुख्य स्क्रीनवरती स्कोर कार्ड पाहू शकता कशा पद्धतीने इथे प्रत्येक गोलंदाजाने धावा खर्च केल्या, कशा पद्धतीने इथे धावसंख्येला रोखण्याचं काम सुरुवातीच्या षटकांमध्ये 4 षटकांमध्ये करण्यात आलं. परंतु त्यानंतरची जी 2 षटकं आहेत त्या 2 षटकांमध्ये अगदी वेगवान धावा बनवल्या गेल्या, काही विकेट्सही आल्यात, परंतु इथे विकेट्सचं मॅटर नव्हतंच, इथे धावा बनवणं गरजेचं होतं आणि लढण्यासाठी 36 चेंडूंमध्ये 57 धाव्यांची गरज आहे. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग. पुढच्या मॅचचा टॉस आदरणीय पांढरे सर यांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या.
पांढरे सरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन पुढच्या मॅचसाठी सज्ज होतील आणि लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघनायकांबरोबर जोडले जातोय. मान्यवर देखील तिथे उपस्थित असतील आणि आमचे सहकारी गुरुवर्य नरेश ढोमे सर पुढच्या मॅचचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करतील. ओ टू यू नरेश ढोमे सर. लोहगड सुपर जायंट्सचे संगनायक. चला ताबडतोब चला लोहगड सुपर जायंट्स. हे बघा अतिथी इथे आलेले आहेत आणि अजून टीमचे कॅप्टन नाही आहेत. लोहगड सुपर जायंट्सचे संगनायक अर्धा मिनिटाच्या आत या. लोहगडचे संघनायक चला पटकन चला. प्रहार प्रीमियर लीगच्या 12व्या सीझन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या पहिल्या दिवसातील 5वी लढत आपल्या समोर येते. रायगड स्टार विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. इथे नितीन मांडवे आणि अश्विन कुमकर दोन्ही संघांचे संगनायक उपस्थित आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय आदरणीय पांढरे सर या मंचावरती आहेत. आम्ही स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण कॉइन टॉस करा. तर नितीन यांचा कॉल असणार आहे. अकॅडमी हा कॉल आहे. तर फाउंडेशन शो होत आहे. अश्विन कुमकर यांनी टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय घ्याल? सर मी बॉलिंग करू पहिले. निश्चित या वर्षी आपल्या संघाची काय तयारी आहे? यावर्षी नेहमीप्रमाणे नवीन संघ आहे. 10-15 दिवस 10-12 दिवस मिळाले होते, त्यामध्ये बऱ्यापैकी तयारी झाली आणि चांगला संघ बांधला गेलाय. शुभेच्छा असतील. गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, नितीन फलंदाजी करायची. कसं बघताय मॅचकडे? पाहूया, जेवढं कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करेन. चांगले खेळू. शुभेच्छा असतील. इथे आदरणीय पांढरे सर आपल्या समवेत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, एक चांगली स्पर्धा आपल्या समोर आहे. तुम्ही बघताय हे ग्राउंड खरं तर तुमच्या अखत्यारीमध्ये देखरेखीखाली तयार होते आणि या ग्राउंडवरती इतके चांगल्या मॅचेस होत आहेत. काय भावना आहे आपल्या? खरं तर आमच्या इथे वर्षी तुमच्या तर मी तर तिसरी ही असेल माझी टुर्नामेंट प्रहारची. आणि 2 टुर्नामेंटपेक्षा आता तिसरी जी टुर्नामेंट आहे त्याचं खरंच नियोजन आणि ऑर्गनाईज चांगलं झालेलं आहे. मी बघतो आल्यापासून सिस्टमॅटिक एकदम तुमचे गेम्स वगैरे चालू आहे. आणि ॲक्च्युली मैदान तर आहेच पहिल्यापासून. मैदान हे खेळाडूला साथ देणार आहेच. आणि इथं होणाऱ्या सगळ्या मॅचेस आजपर्यंत ह्याच्यापेक्षाही सुद्धा जी दिवसा मजा नाही तेवढी रात्र ह्याला आहे, नाईट मॅचेसला आहे. ते आता तुमच्या लक्षात येईलच ते. खरंच म्हणजे आज ज्यावेळेस माणूस खेळायला उतरतो त्या खेळाडूला असं वाटतं की आपण कुठंतरी चांगल्या ठिकाणी खेळतोय. त्याचं एक काय मला एवढं हे नाही, पण तरी खेळण्यात जेवढी मजा आहे तेवढी असं कुठेच आपल्या इथं पुण्यामध्ये तरी असं मजा कुठे भेटत नाही खेळायला. बरोबर.
धन्यवाद सर. निश्चित या मैदानामध्ये भरपूर मजा आहे आणि खेळाडूंना देखील ती मिळते. टॉस बॉक्स मध्ये इथेच थांबूया. कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्या समोर जोडले जात आहेत गोपी जाधव सर. थँक्यू. येस थँक्यू. 57 धावांचं टार्गेट, सुरुवात चांगली आहे. प्रकाश मडके यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये येतोय. एक षटकार आणि त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय चौकार. वेलकम प्रतीक भैया वारे यांचं स्वागत झालंय. 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय सचिन ढवळे सर यांच्याकडून अभिला गॅप शोधलाय. फटका चांगला आणि आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार, 4 धावा. चांगला गॅप शोधला कव्हर्स मध्ये. येस थँक्यू डीजे. चांगला गॅप. आज चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. धावसंख्येचा वेग वाढील. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 16 धावा. अजून एक वेळेला एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट देखना रुबाबदार दमदार चौकार. बॅक टू बॅक. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली आहे. 57 धावांचं टार्गेट आणि धावा झालेल्या आहेत सध्या 20. आक्रमकता फ्लाइंग स्टार. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन अश्विन कुमकर, महाराष्ट्र पोलीस. तेवढे चांगले क्रिकेटर. नुकतीच वरवणची स्पर्धा 5 बॉलवर लगातारचे 5 षटकार ठोकले या खेळाडूने. गतवर्षीचा विजेता आणि त्या टीमचं नेतृत्व करत असताना सांघिक खेळ खूप नेहमीच चांगल्या पद्धतीने बहरत असतो. अश्विन कुमकर इन ऍक्शन पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. या सामन्यामध्ये 57चं टार्गेट पहिल्याच ओव्हरमध्ये एक फ्लाइंग स्टार देत असताना दोन्ही फलंदाज प्रकाश मडके आणि दुसऱ्या बाजूला अतुल क्षीरसागर टीमचा कॅप्टन, टीमचा नेता. समोर आहे अजय. लो फुल टॉस लॉंग ऑफला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा घेत असताना उडी उडी जाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. अजून एक चांगला चौकार. पंच पॅनलचे आमचे दमदार पंच अजय आवळे सरांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जाईल, बॉलला थांबेल, थ्रो करील. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज इथे पूर्ण केल्यात. दोन्ही फलंदाज सेट झालेत. अतुल क्षीरसागर टीमचा कॅप्टन, दुसऱ्या बाजूला प्रकाश मडके. दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. सातत्याने वलयांकित चर्चेत राहिलेली नावं. दुसऱ्या बाजूला अजय पुराणिक देखील एक चांगला ऑलराऊंडर ओव्हर दी विकेटने तयार. हलक्या हाताने नटराज मुद्रामध्ये थोडासा बाहेर गेला. मिड विकेटला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. रन मिळेल एक. एकेरीच्या जोरावर धावफलक पुढे पोहोचलाय. टीमची टोटल सध्या 27 धावा. 57 बनवायच्यात. अजून 30 धावांची गरज. विकेट आलेली नाहीये आणि विकेट घ्यायची असेल. अजय पुराणिक चांगलं व्हेरिएशन नेहमीच आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतो. पुढे होता बॉल, हवेत खेळ आहे. फटका फसलाय. दॅट शुड बी टेकन. सेकंड अटेम्प्ट. चांगला झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय टीमला. गणेश कापसेने झेल सोडलेला नाहीये. दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल टिपला गेला. प्रकाश मडकेची विकेट. एक षटकार, एक चौकार त्याने खेळला. चांगला खेळ आणि सध्या अभिवादन करतोय. भरपूर फॅन फॉलोवर्स आहेत. नेहमी चर्चेत राहतो. आयोजनामध्ये देखील महत्वाची भूमिका. तेवढाच चांगला यष्टीरक्षक, तेवढाच आमचा जवळचा मित्र, तेवढाच चांगला क्रिकेटर. आज टीमसाठी चांगली सुरुवात करून दिली. आता फलंदाज म्हणून त्याचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 27. एक गडी बाद. न्यू बॅटर इन स्वरूप. स्वरूप वागरळकर. छोटा पॅकेट बडा धमाका हे देखील चर्चेत असणारं नाव आहे. कमालीची बॅटिंग करतो. प्रहार प्रीमियर लीग मधून उदयाला आलेला हा खेळाडू.
समोर आहे अजय, अजयचा बॉल लो फुल टॉस होता, सरळ बॅटचा वापर केलाय, मिड ऑफला जाईल बॉल, मागच्या बॉलवर गणेश कापसेने एक चांगला झेल टिपला आणि यावेळेला फिल्डिंग चांगली झाली, परंतु आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आहे. विकेट्स घ्यायचे असतील, डॉट बॉल आणि विकेट्स भरपूर काही देऊन जातील या सामन्यामध्ये. अतुल साठी पुन्हा एकदा मिडल स्टंपवरचा बॉल बाहेर गेलाय, लॉंग ऑन मध्ये खेळायचे क्षेत्ररक्षक आहे, रन मिळेल एक. सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती, शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. अतुल क्षीरसागर एक कल्पक खेळाडू आहे, त्याला माहिती आहे सामना कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचा आहे. धावफलकावर 29 आहेत एका गडेच्या मोबदल्यामध्ये. 57 धावांचं लक्ष आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. 12व्या पर्वामध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य असे आयोजन, गेले अनेक दिवस अनेक महिने अहोरात्र मेहनत घेतल्यानंतर हा भव्य दिव्य सोहळा क्रिकेटचा प्रहार प्रीमियर लीग. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, करायचं तर सर्वोत्तम करायचं, हाच अजेंडा असतो आदरणीय सचिन ढवळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा. भरघोस पारितोषिक 3 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा परीक्षा विद्यार्थी गट, दुसरा फॉर्मॅट आहे पुणे एरिया वाईज. पहिल्या 2 गटांसाठी एकही रुपया प्रवेश शुल्क म्हणून घेतलेला नाहीये आणि त्या बदल्यात भरपूर पारितोषिक दिलेत. आणि तिसरा गट आहे अखिल भारतीय खुला गट, ऑल इंडिया ओपन, म्हणजे अनेक तारे सितारे याच खेळपट्टीवर या स्पर्धेमध्ये खेळतील. उर्पी चुता ऑन साईडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेटनी बॉल सेल, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, रन मिल एक. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचलाय, धावा झालेल्या आहेत आता 30. tenniscricket.in यूट्यूबला जा, tenniscricket.in ला लॉग इन करा आणि प्रहार प्रीमियर लीग 2025 12व्या पर्वाचा आनंद घ्या. मायबाप कडरसिक ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेले आहेत, आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चांगला टप्पा आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, 5व्या स्टंपवर बॉल ठेवला, तिथून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे, डॉट बॉल. 57 धावा 56 बनवल्या गेल्या. लॉंग ऑफ मध्ये संकेत आहे, म्हणजे पुराणिकने संकेतला संकेत दिलाय, तो कोणता संकेत होता हे पाहायला मिळेल. स्वरूप तयार, स्ट्राईक एंडला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फुलेलींचा बॉल पॅडवर टाकलाय, पायावर आदळला, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं नव्हतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंचांनी ते वापरला अक्षय निर्मल सर. सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितले हा लेग बाय, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये समीर जोशी सरांना आपण पाहतोय, बरोबरच ज्यांचं आगमन झालंय. आता दुपार सत्रामध्ये अजून 1-2 दिग्गज पंचांच्या भूमिकेमध्ये असतील, अजय आवळी सर आणि बरोबरच संजय भालेराव सर. त्याच्या बरोबरने शुभम गाडे सरांना आपण पाहतोय. तज्ञ असं पंच पॅनल समालोचन कक्षामध्ये दुपार सत्रानंतर मनीष पाटील सर, व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आणि बरोबरच प्रवीण गायकवाड सर आपल्यासोबत आज जोडले जाणार आहेत. अनेक पंच समालोचक या सर्वांनाच एक मोठी संधी, मोठी उपलब्धी प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येक पर्वामध्ये दिली जाते. त्यासाठी देखील आदरणीय सचिन ढवळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाज तयार, पुन्हा फुलेलींचा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवायचा होता, ऑन साईडलाच खेळाय, बॉल जाईल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक आहे, अतुलला मिळेल ते सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 32-57 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही इथून पुढे 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 20. गोलंदाज विश्वास बरकडे ऑन साईडला हवेत, एलिव्हेशन, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. सोरीफ वागरळकर ओ युटी आउट. येस, थँक्यू डीजे. डीप मिड विकेट मध्ये अमोल गेहराव, महाराष्ट्र पोलीस. फिल्डिंग कशी लावायची महाराष्ट्र पोलिसांना सांगावं लागत नाही, फिल्डिंग कशी करायची ह्या वेळेला पाहायला मिळालं. एक चांगला झेल आणि ते स्वरूप आग्रहकर बाद झालाय, न्यू बॅटर इन. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 32 ला 2. नवीन फलंदाज
आता तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी गरजेची आहे. दोन्ही टीमसाठी सामना महत्वाचा आहे. विश्वासच्या खात्यामध्ये विकेट, विश्वास सार्थ ठरवले आपल्या संघनायकाचा. हलक्या त्यांनी स्टिअर केलाय. पॉइंटला फिल्डर आहे. थोडीशी गडबड, अति घाई करून चालणार नाहीये. प्रत्येक चूक महागात पडेल. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल. आणि त्यानंतर तुम्ही हिरो हॉल शेवटचा बॉल इथे डॉट बॉल टाकलाय. विश्वास षटक इथे संपुष्टात आलंय. षटक संपलेले आहेत आतापर्यंत. 3 षटकानंतर 32 धावा, 2 गडी बाद. दुसऱ्या डावमध्ये 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18 बॉलमध्ये 25 गरजेचे आहेत. भव्य दिव्य सोहळा, याची देही याची डोळा. सकाळ सत्रामध्ये उद्घाटनाचा सोहळा आपण पाहिला. अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी या स्पर्धेमध्ये प्रत्येक पर्वामध्ये आम्ही बोलून नाही तर आम्ही करून दाखवतो. तरी ढवळे सरांच्या बरोबरने भरपूर मेहनत घेताना आपण नेहमीच पाहतो. सुदर्शन दमदार, केदार, कोमलजी जरूर सर असतील, प्रकाशजी मडके, त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेतात. वाईट यॉर्करचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, ती स्पष्ट नकार दिलाय. तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळाली. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर प्रश्न विचारला, हाऊज दॅट. पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळालं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. पहिला चेंडू डॉट बॉल, 17 बॉलमध्ये 25. अतुल पुढचा चेंडू सामना करील अजयच्या विरोधात. उलवट टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर गॅप आहे, चांगला गॅप, इन टू द गॅप, वेलकम बाउंड्री फॉर बॅटिंग साइड, मच नीडेड 4. ये दिल मागे मोर, चौकार. थँक्यू डीजे. अजय अतुल एकमेकांच्या विरोधात आहेत. हलक्या हाताने ढकललाय बॉल, पुश करो खुश रो. मिडॉन मध्ये फिल्डर नाहीये. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भाग मिल्का भाग, जीवाची बाजी लावली. हवा मिळतील 2. प्रत्येक धाव महत्वाची या सामन्यामध्ये. प्रत्येक धावेनंतर जल्लोष असेल, प्रत्येक धावेनंतर निराशा असेल. आत्मविश्वास गरजेचा राहील. लढावं लागेल. संघर्ष सुरू झालाय आणि आता सांगितलंय स्टार्ट घ्या. गोलंदाज तयार. अजय स्ट्राईक एंडला आहे. अतुल, अतुल साठी या वेळेला गॉड बिहाइंड उत्तर दिलाय. फलंदाज होईल बाद. मोठा मासा गळाला लागलाय. अतुल क्षीरसागरचे पाय आता वळलेत डगआउटच्या दिशेने. तिसरा धक्का बसेल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 38 धावा, 3 गडी बाद. अगदी मार्केट जाम केलंय. अजय पुराणिक यासाठी जाणला जातो. खुल्या गटात देखील चांगला क्रिकेट खेळाडू. न्यू बॅटर इन तेजस. तेजस साठी अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला गेलाय. हलक्या हाताने खेळलाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. सिंगल घेत असताना खाते ते उघडले आहे. तेजस एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचले. 39 धावा आहे. धावफलकावर 3 गडी बाद. 13 बॉलमध्ये 18. सामना संपलेला नाहीये. इथून देखील सामन्याला कलाटणी दिली जाऊ शकेल. त्यासाठी सर्वोत्तम खेळायचे. इथे सर्वोत्तम स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत आहात. पुढे टाकला बॉल, ओरपीच होता. ऑन साइडला खेळाय. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. यावेळेला थ्रो देखील चांगला आहे. एकच रन मिळेल. शेवटच्या बॉलवर सिंगल ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटकांचा गेम संपलाय. धावा आहे 40. 12 चेंडू आणि 17 धावा. रिक्वायर्ड रन रेट 8.50. 8.5ची सरासरी गरजेची असेल. कोण बाजी मारील, चर्चा रंगेल. ऐकूया सुमधुर संगीत. 12 मध्ये बनवायच्या 17.
इज थँक्यू डीजे. 12 मध्ये 17 पाहिजेत. स्वागत, हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल गती थोडीशी कमी केली, मती वापरली. आता प्रगती होईल का हा प्रश्न अनुत्तरित आहेत. गतीसोबत मती वापरली की प्रगती होते. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 11 बॉलमध्ये अजूनही 17 बनवायचे. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट. पुन्हा त्याच टप्प्यावर यावेळेला बॉल बाहेर चाललाय. पंचांनी हात समांतर केलेत, म्हणजेच काय आता अवांतर मिळेल, एक्स्ट्रा मिळेल. मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने एकदा वाढली. इथे चुका करायच्या नाहीत. मी मगाशी उल्लेख केला, मार्जिन ऑफ एरर 0 ठेवायचा आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली. 11 बॉलमध्ये 16, धाव फलकावर 41. उलवट टप्प्याचा बॉल पाय चाललेले नाहीयेत. शूज मध्ये खेळ ठोकलीत की काय असा प्रश्न आता विचारावा लागेल फलंदाजाला. फुटवर्क बदल आदित्य करणं गरजेचं आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकली. 10 बॉलमध्ये 16. सामना चांगल्याच पद्धतीने रंगेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. स्वीपर कव्हरला थोडस बाहेर आणलंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कट. शॉर्ट स्टॉप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. बॅकअप. आयुष्यामध्ये बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. तो बॅकअप दिलाय. धाव मिळते 1. एकेरीच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 42. 9 बॉलमध्ये 15. चर्चा रंगली आहे. विश्वास बरकडी या ओव्हरमध्ये प्रभावी मारा करतोय. समोर आहे स्ट्राईक एंडला तेजस. ओदी विकेटने. पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळायचंय. बॉल हवेत. फटका फसलाय. फलंदाज होईल बाद. चांगला झेल. कव्हर्स मध्ये अनिकेतने टिपलाय. फलंदाज बाद झालाय. धक्का बसेल. थीमला 4था. इज थँक्यू डीजे. मार्केट जाम केलंय या स्पर्धेने. अनेकांचं मार्केट जाम करून टाकलंय. भव्य दिव्य आयोजन. डोळे अक्षरशः लकाकलेत. एवढं भव्य दिव्य आयोजन या पर्वामध्ये. 12व पर्व. सामन्याच्या दिशेने जाऊया. न्यू बॅटर इन. सचिन मैदानामध्ये आलाय. सचिन आणि क्रिकेट एक मोठा इतिहास आहे, पण तो आज सचिनला सिद्ध करायचंय. बॅकफुटला गेलाय. कट केलाय. बॉलला पॉइंट मध्ये फिल्डर आहे. वाह, चांगली फिल्डिंग. पण तो एक धाव चोरली आहे. दिवसा डवळ्यात हवेची चोरी केली आहे. बरोबर जेकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल आता स्कोर कार्ड 43. 7 बॉलमध्ये 14. 7 द्यायची आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा. अश्विन कुमकर आणि टीम अतुल डिंबळे इन ऍक्शन असतील. महेश इनारपुरी देखील इन ऍक्शन पाहायला मिळतील. अनेक तारे सितारे यानंतरच्या मॅच मध्ये. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची अजून एक लढाई यानंतरच्या सामन्यामध्ये रंगेल. त्याची सध्या पूर्वतयारी केली जाते. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्वतयारी भरपूर करावी लागते. 3 टप्पे गाठायचे असतात. इथे देखील मोठा टप्पा गाठायचा आहे. फटका हवेत. अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न. तिथे अगेन्स्ट द बॉल जाऊन कव्हर्सला झेल टिपलाय. चांगला झेल. फलंदाज बाद. धक्का बसतोय 5वा. वेलकम माझे आवडे सर. पुणे एरिया वाईज क्रिकेटसाठी चांगले योगदान. सकाळीच एक आनंदाची बातमी आपण ऐकली. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळावर आदरणीय सचिन ढवळे सरांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आम्ही क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुणेवासियांसाठी पुण्याचं क्रिकेट मोठ्या उंचीवर आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. न्यू बॅटर इन. समीकरण आहे आता या सामन्याचं. चेंडू शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये 14. सामना संपलेला नाहीये. इथून देखील सामन्याला कलाटणी मिळेल आणि त्यासाठी 1 ते 2 मोठे फटके खेळायचे असतील. सचिन आणि तुषार
तुषारला थोडीशी हुशारी दाखवावी लागेल दुसऱ्या बाजूला. गोलंदाजीसाठी शेवटचे 6 चेंडू. विजय आणि पराजयाच्या मध्ये जर कोणी असेल तर तुषार आहेत. तुषार बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला सचिन. गोलंदाजीसाठी शैलेश बोराडे. पहिला चेंडू फुल लेनचा ऑन साइडला खेळ आहे. मिड ऑनला फिल्डर नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑनला. थोडीसं फंबल. खराब फिल्डिंग. गणेश कापसेने अभिला चूक केली मात्र 2 धावा मिळत आहेत. गलतीचे मिस्टेक. चुकीला माफी नाही. क्रिकेटचं परिसूत्र आहे. अभिला थोडीशी गंमत झाली. त्याची किंमत मोजावी लागली. 2 धावा मिळाल्या. 5 चेंडूने आता जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील 12. 5 मध्ये 12. कुणाची 12 वाजतील या सामन्यामध्ये देखील प्रश्न निर्माण झालाय. पुढचा बॉल. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. बॉडी बॅलन्स चांगला ठेवला. तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि ते पहा फलंदाज बाद आहे का हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांच्या दिशेने इशारा कळवलाय. टीव्ही अंपायर आता बिझी होतील. स्क्वेअर लेग पंच समीर जोशी सरांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. टीव्ही अंपायर्स आता बिझी होतील. कीप रोलिंग असं सांगितलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या चेंडूची कहाणी आपल्या समोर काही क्षणांमध्ये रंगेल. मेगा स्क्रीनवर आपण पाहूया काय घडलं या बॉलवर. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला तर बॉल आतमध्ये ढकलला होता. दुसऱ्या खेळाडूने तो थ्रो केलाय. अजय पुराणिकने कलेक्शन चांगलं केलं आणि इथे पहा बॅट ड्रॅग केली आहे पण तो आतमध्ये आलाय का. वॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का फलंदाज हे पाहिलं जाईल. यष्टीरक्षक अजय पुराणिक फार कमी वेळेला चुका करतो. इथे त्याने चूक केलेली दिसत नाहीये परंतु तिसरे पंच पडताळणी करतील. शहानिशा करतील या चेंडूची आणि त्यानंतर निर्णय आपल्या स्क्रीनवर असतील. आपल्या समोर असेल. इथे जर विकेट आली तर दबाव वाढेल. इथे जर धाव मिळाली दबाव थोडासा रिलीज होईल. दबावामध्ये प्रेशर कुकर देखील शिट्टी मारतो. मैदानामध्ये तुम्हाला फटके मारायचे हटके बॅटिंग करायची. सध्या चित्र आपल्या समोर आहे मेगा स्क्रीनवर. tenniscricket.in विविध अँगल्सने हे चित्र टिपलंय. उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट. क्लॅरिटी विथ क्वालिटी. आणि ते आता तिसऱ्या पंचांसाठी देखील हा निर्णय. तिसऱ्या पंचांकडून हा निर्णय आलेला आहे. फलंदाज सुरक्षित नॉट आउट असा निर्णय घोषित केला गेला म्हणजे फलंदाज सुरक्षित आहे आणि ते धावा मिळतील 3. त्याच्या चेंडूवर 3 काढल्या. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे आता 4 चेंडूमध्ये 9 धावा. सामन्यामध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. चेंडू शिल्लक आहे 4 बॉलमध्ये रन बनवायचे 9. 57 धावांचं लक्ष होतं या सामन्याला जिंकण्यासाठी. सुरुवात चांगली राहिली. प्रकाश मडकेने सुरुवात चांगली केली त्यानंतर तो बाद झाला आणि आता समीकरण आलेलं आहे 4 चेंडू आणि बनवायचे 9 धावा. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आहे तुषार डिंबळे. समोर गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लीगला फील्डर नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लीगला आणि इथे हिट विकेट. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलला उसळी होती. हुक करण्याचा प्रयत्न झाला तिथे अपयश. मात्र मागे जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज हिट विकेटच्या रूपाने बाद झालाय. धक्का बसली ती 5वा. 6वा धक्का बसलाय. 48 या धावसंख्येवर 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. हे 3 चेंडू महत्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. जंजिरा फायटर्स. दुसऱ्या बाजूला पुरंदर किंग्स. दोन्ही अभेद्य किल्ले आहेत. जंजिरा एका बाजूला. दुसऱ्या बाजूला पुरंदर. एका बाजूला किंग्ज आहेत. दुसऱ्या बाजूला फायटर्स आहेत. एक चांगली फाईट. तिथे वातावरण टाईट. तिथे चांगली फाईट. 3 चेंडू आणि 9 धावा. सामना संपलेला नाहीये. एक मोठा फटका इथे सामन्याला कलाटणी देईल. शेवटच्या षटकामध्ये शैलेश बोराडे 3 बॉलमध्ये 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. अमित जगताप नवीन फलंदाज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे शैलेश. स्ट्राईक एंडला आहे अमित. शैलेश टू अमित. 3 बॉलमध्ये 9. चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टंपला फुंकर मारून बॉल निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. आता समीकरण आहे 2 चेंडू. धावा बनवायच्या आहेत 9. 57 धावांचं टार्गेट. पाया चांगला रचला होता. कळस रस्ता आलेला नाहीये असं चित्र पण तो अद्याप सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. या बॉलवर एक मोठा फटका गरजेचा.
ते फटका खेळलाय सुरू, मात्र कव्हर्सला जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 38 वर्तुळामध्ये बॉल थांबवला गेला. सिंगल मिळते एक चेंडू आणि जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्यात 8. सामना पूर्णपणे झुकलाय. सामन्याची हवा काढून घेतली असं म्हणायला हरकत नाहीये. पुरंदर किंग्स 57चा पाठलाग जंजीराने सामन्यामध्ये कलाटणी दिली. विश्वास बरकडे यांनी चांगली गोलंदाजी केली. अजय पुराणिक नेहमी कल्पकता दाखवत असतो आणि शेवटचा बॉल टाकला जातोय. यावेळेला स्लाइस केलाय बॉल, जाईल बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय आणि ते सामना संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 53. 3 धावांनी हा सामना इथे जिंकलाय टीम जंजिरा फायटर्स. अभिनंदन टीम जंजिरा फायटर्स. हार्ड लक पुरंदर किंग्स. आता जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे शैलेश निवंगुने सर जोडले जातील. या सामन्याचा सामनावीर ठरेल ज्यांनी खूप चांगली खेळी साकारली. विश्वास बरकडे 5 बॉलमध्ये 8 धावा आणि 2 षटक 5 धावा 3 गडी बाद केलेत. विश्वास बरकडे ठरलेत या सामन्याचे सामनावीर. अभिनंदन. आणि आता जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. OTU. थँक्यू.